नमस्कार. SR टाइम मराठीच्या विशेष कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज आम्ही भेट घेत आहोत इंदोरच्या चेतना जोशी यांच्याशी. चेतनादींची ह्यापूर्वी पण आम्ही भेट घेतली आहे, पण ती म्हणजे योगा एक्सपर्ट म्हणून. प्रीनॅटल योगा, पोस्ट नॅटल योगा ही त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्याच्याबद्दल तर आम्ही वर्ल्ड योगा डेला बोललोच आहोत त्यांच्याशी. आज आम्ही त्यांच्या लेखिका रूपात त्यांच्याशी बोलणार आहोत. गेल्या नोव्हेंबर 2024ला जेंटलमॅन नावाच्या शीर्षकाने त्यांचं एक बुक लॉन्च झालं आहे. काय आहे त्या पुस्तकाचा विषयवस्तू, कुठनं त्यांना हे लिहिण्याची प्रेरणा मिळाली, कसा त्यांनी याच्याकरता वेळ ठरवला, या अशा वेगवेगळ्या विषयांवर आम्ही त्यांच्याशी आज बातचीत करत आहोत. सगळ्यात आधी मी चेतनाजींची या बातचीतमध्ये त्यांचं स्वागत करते. चेतना, तुमच्या बातचीतमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. आणि जसं मी म्हटलं की बुक लॉन्च झालं आहे 2024 नोव्हेंबरला, तर सर्वात प्रथम या बुक प्रकाशित होण्याचं, या पुस्तक प्रकाशन होण्याचं तुम्हाला खूप खूप बधाई, खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आणि चेतना, पहिला प्रश्न इथूनच सुरू करीन की योगा ट्रेनर आणि मी आता लेखिका होणार, तर पूर्वीपासून लिहित होता की हे पुस्तक लिहिण्यापासूनच या नवीन वाटचालीची सुरुवात आहे? काय सांगाल याच्याबद्दल? वाचनाची आणि लिहिण्याची म्हणजे आवड तर लहानपणीपासून होती. 8-9 स्टँडर्डपासून मला खूप स्टोरीज रीड करणं, नॉवेल्स रीड करण्याचं म्हणजे हॉबी असायची. पण लेटर ऑन स्टेजमध्ये जेव्हा माझं लग्न झालं आणि माझ्याकडे खूप फ्री टाईम होता आणि मला कळायचं नाही की मी तो फ्री टाईममध्ये काय प्रोडक्टिव्ह करू शकते, तर मला रिअलाईज झालं की मी जर्नलिंग करायचे. जर्नलिंग म्हणजे आज काय झालं त्याच्याबद्दल मी लिहायचे. आणि हळूहळू मला रिअलाईज झालं की एक नॉर्मल टॉपिकवर मी थोडं लिहू शकते आणि त्याच्यामुळे मला खूप एक हॅपीनेस फील होतो की मी स्वतःला एक्सप्रेस. आणि मेन म्हणजे तर ते थॉटचा ट्रेल चालू असतो डोक्यामध्ये, तोही बाहेर येतो. आणि सेकंड हे पण की मी जेव्हा स्कूलमध्ये होते तर एसे रायटिंग कॉम्पिटिशन वगैरे असायची, किंवा शाळेत इंग्लिशच्या पेपरमध्ये किंवा हिंदी मराठीच्या पेपरमध्ये एसे पार्टमध्ये म्हणजे नेहमी माझा स्कोर चांगला असायचा. तर तो माझा होता की आय कॅन एक्सप्रेस, मी एक्सप्रेस करू शकते. तर ते आधीपासून लिहायचं आवड तर होती. पण मग ब्लॉग स्पॉटवर मी आर्टिकल्स लिहायचे की एक तर माझं लग्न खूप यंग एजमध्ये झालं आणि माझ्या फ्रेंड्सचं नाही झालं होतं, तर मला असंच त्यांना दाखवायचं होतं की हाऊ इज मॅरेज लाईफ, मॅरिड लाईफ. तर मी छोटे छोटे सुंदर सुशील संस्कारी @blogspot.com असं एक पेज चालू केला होता. त्याच्यावर एक 15-20 छोटे छोटे आर्टिकल्स असे लिहिले होते इंग्लिशमध्ये. मग त्याच्यानंतर इंदोर वॉयज करून आमचे जिजू आहे, माझे सिस्टर इन लॉचे हजबंड आहे, तर ते त्यांचा एक मॅगझिन होता. तर त्याच्यामध्ये इंदोर वॉयज म्हणजे इंदोरबद्दल एक आर्टिकल पण पब्लिश झाला होता. आणि खूप चांगला रिव्ह्यू पण होता माझ्या फ्रेंड्स वगैरे की नाही तू लिहू शकते वगैरे. तर ती लिहिण्याची आवड होती, पण टॉपिक नाही होता ऑब्व्हियसली माझ्याकडे. पण बडे पापाची स्टोरी म्हणजे ज्यांच्याबद्दल बुक आहे म्हणजे या विषयावर मी येणारच आहे की आता आपण जेव्हा पुस्तकाबद्दल बोलायला जातोय तर ही तर होती लेखन कार्य सुरू करण्याच्या मागची गोष्ट की लहानपणीपासून ती आवड होतीच तुला. पण हे पुस्तक लिहिणार म्हणजे ह्यांच्यावरती लिहिणार, तर ही प्रेरणा, हे मोटिवेशन कुठून मिळालं? तर आधी म्हणजे आता मला लग्नाला 10 वर्ष झाले. पण जेव्हापासून माझी डॉटर म्हणजे जन्माला आले 5 वर्ष आधीपासून मग बडे पप्पा कसे म्हणजे आता घरी कोणीतरी आहे तर आपण बाळाला असं करतो की तुम्ही बघा मी हे काम करून येतो. तर त्याच्यामुळे आमचं थोडंसं बोलणं चालणं व्हायला लागलं आणि मला रिअलाईज झालं की त्यांची छोटी छोटी स्टोरीज खूप इंटरेस्टिंग होती. आणि ते मग आम्हाला सांगायची की आमची आई तर आम्हाला असं करायची. तर काही गोष्टी ते मला असं वाटलं की वाव, हे तर आपल्याला माहीतच नव्हतं. चेतना, मला इथे हे सांगायला आवडेल की आपल्या प्रेक्षकांना सांगा की हे पुस्तक कोणाबद्दल आहे, तुम्ही लिहिलेलं आहे ते एक हे पुस्तक BL जोशी म्हणजे माझ्या ग्रँडफादर इन लॉ, माझ्या हजबंडच्या आजोबांबद्दल आहे. हो, ते BL जोशी. आणि त्यांची ही पूर्ण म्हणजे जी जर्नी आहे, लाईफ जर्नी, जिचा अगदी लहानपणीपासूनचा संघर्ष, जिथला लहानपणीपासूनचा अगदी संघर्ष सुरू होऊन सफलतापर्यंतची यात्रा. तर मला वाटतं त्यांनी जास्त मोटिवेट केलं आहे तुम्हाला आणि तिथनं तुम्हाला ती लिहिण्याची प्रेरणा मिळाली त्यांच्याबद्दलचं. विचारलं होतं की म्हणजे त्यांच्या या पूर्ण तुम्ही संघर्ष लहानपणीचा पासून सफलतापर्यंत
या यात्रेबद्दल या पुस्तकामध्ये तुम्ही म्हणाला की वर्णन आहे. काय होतं असं शीर्षक जेंटलमॅन जे दिलं आहे त्याच्या मागचं कारण काय? ठीक आहे. एकतर जेव्हा आम्ही त्यांना बडे पप्पा असं म्हणतो, कारण की आमची जी बडी मम्मी आहे ती एज वर खूप सेन्सिटिव्ह आहे, की त्यांना असं आवडत नाही की कोणी त्यांना आजी वगैरे बाई वगैरे म्हटलं असेल. तर ते आधीपासून सगळ्यांना म्हणायचे, जेव्हा अंकित वगैरे लहान होते, की आम्हाला बडे पप्पा बडी मम्मी म्हणायचं, आजी आजोबा तेव्हापासून घरी सगळेजण बडे पप्पा बडी मम्मी म्हणतात. तर बडे पप्पा जेव्हा लग्नानंतर जेव्हाही मी माझ्या पप्पांशी डिस्कस करायचे बडे पप्पाबद्दल वगैरे, तर ते नेहमी असं म्हणायचे की नाही त्यांचं काही नाही, तू त्यांना काही सांगू शकते, ते एकदम जेंटलमॅन पर्सन आहे असं म्हणायचे. आणि सेकंड म्हणजे शाळेमध्येही आपण बघायचो की जेंटलमॅन म्हटलं की असं सूटबूट घालून ते, पण आम्हाला एक अजून एक सर होते इंग्लिशचे, ते म्हणायचे की इट इज नॉट अबाउट द ड्रेसअप, एक फार्मर सुद्धा जेंटलमॅन असू शकतो, कारण की जेंटलमॅनचा असं नाही, द पर्सन हू बिहेव जेंटली आणि जो जनरस आहे, काइंड आहे. आणि बड्या पप्पाला बघून एकदम सिम्पल त्यांचा वेशभूषा, ह्याच्यामध्ये आम्ही फोटोशूट केलाय म्हणून ते एकदम कोटसूट असं नॉर्मली आपण बघून त्यांना हे जज नाही करू शकतो की ते बँक ऑफ बरोडा मध्ये एवढ्या मोठ्या पदावर होते. ही सो डाऊन टू अर्थ, एकदम डाऊन टू अर्थ आहे आणि जेंटल आहे, काइंड आहे. आणि कोणीही असो रूम मध्ये तर त्यांना ते इक्वल समजून माझ्याशी बोलणार तर ते असे ॲज अ फ्रेंड म्हणून बोलणार. इव्हन आमच्या मेड्स वगैरे सुद्धा ते एकदम जेंटली काइंडली कन्व्हर्स करतात. तर ते कारण होतं की आम्ही जेंटलमॅन. म्हणजे कुठेतरी मला वाटतं चेतना तुम्हाला असं म्हणायचंय की जेंटलमॅन शब्दाबरोबर फक्त आउटफिट नाहीये, जेंटलमॅन विचारांनी जेंटलमॅन रिच बाय थॉट्स ज्याला म्हणतो त्याला आपण जेंटल म्हणू शकतो, ॲटिट्यूडनी जेंटल आणि संस्कारांनी जेंटल, त्या सगळ्याचा समावेश म्हणजे जेंटलमॅन आहे. जेंटलमॅन म्हणजे फक्त कोटसूट घालून उभं असलेलं व्यक्तित्व नाहीये. आणि या सगळ्या विशेषता त्यांच्यामध्ये होत्या आहेत, म्हणजे म्हणून तुम्ही या पुस्तकाला जेंटलमॅन हे शीर्षक दिलं. पुस्तकाची विषयवस्तू जर आपण त्याच्यावरती बोलायला गेलो, काय सांगाल BL जोशीजींबद्दल, म्हणजे तुमच्या ग्रँड फादर इन लॉ बद्दल काय सांगाल? तर आता आपण खूप म्हणजे अशी खूप सारे लोकांशी भेटलो असेल जे 80s मध्ये असेल किंवा 70s 60s मध्ये असेल. आणि एक डिफरन्शिएटिंग फॅक्टर आहे की म्हणजे नेहमी आपण बघतो की एक एज झाली की म्हणजे ते थोडे कंप्लेन करतात की आता आमची एज झाली आहे, माझं हे दुखतंय ते दुखतंय, की हे मी नाही करू शकणार, असे रेस्ट्रिक्टिव्ह. आणि दुसरं म्हणजे एक्सेप्ट करतात. म्हणजे तर एक तर बडे पप्पा हे काही करत नाही की माझी एज, आणि काही आपण विचारणार काही हे करतात का तुम्ही, तर ते ही इज ऑलवेज अ येस पर्सन. की ट्राय करू का नाही, ते घरच्या कामातही हेल्प करणार, बाहेरचे कोणतेही काम असेल तरी तर त्यांची एज त्यांचा लिमिटिंग फॅक्टर अजूनही बनला नाहीये. म्हणजे त्यांच्याकरता एज इज जस्ट अ नंबर, कारण की ते फिजिकली आणि मेंटली फिट आहे आणि ही वर्क्स ऑन इट. ते त्यांचा रोजचा रुटीन आहे, त्याच्यामुळे ते एकदम फिट पर्सन आहे. एकतर ते मला खूप मोटिवेटिंग असं वाटतं की इवन ॲट दिस एज ते खूप मेंटेन्ड आहे, त्यांचा फिजिकल मेंटल हेल्थ वगैरे. इथे हा जो जर्नी आहे त्यांचा, म्हणजे अगदी लहानपणीपासूनचा स्ट्रगल, की ते गावातनं आले, जसं मला वाटतं मघा तुम्ही सांगत होता, ते आपल्या प्रेक्षकांना आपल्याला सांगायचंय, कारण तो आपला मूळ उद्देश आहे हे पुस्तक लिहिण्याचा तुमचा. आता आमच्या समाजामध्ये जर बघितलं आपण तर मेनली सगळे बिझनेस मध्ये जातात, एज्युकेशनवर एवढं फोकस नाहीये, कारण की ऑब्व्हियसली ते सगळे म्हणजे गावातून आलेले आहे आणि गावातून आलेले आहे. आणि आणि एज्युकेशनवर एवढं लक्ष देणं, आणि म्हणजे एज्युकेशनवर देणं तर तसं झालं ना की साईड इन्कम असली तर आपण एज्युकेशन, पहिले अर्थोपार्जन आणि त्याची सोय आणि मग बाकी इतर विषयांवरती. तर तिकडे फोकस झाला सगळ्यांचा बिझनेसवर, तर मग बिझनेसकडेच सगळं होणार. बडे पप्पाचं असं होतं की यंग एज मध्ये ते 10 वर्षाचे होते तेव्हा ते त्यांच्या बहिणी सोबत आले. त्यांच्या बहिणीचा ससुराल म्हणजे मूळ गाव होतं त्यांचं, गावातनं ते बहिणीसोबत शहराकडे आले. आणि त्यांच्या सासरकडे ते राहायचे, बहिणीच्या सासरकडे, आणि त्यांना एज्युकेशन कडे वगैरे असं केलं. पण तो असं नाहीये की फक्त बडे पप्पाच एज्युकेशन कडे असे होते, त्यांच्या घरातही खूप
दुसरे मुलं असेल किंवा अजून स्टुडंट होते, पण ते एवढे म्हणजे एज्युकेशन मध्ये नाही पुढे जाऊ शकले जेवढे बडे पप्पा जाऊ शकले. आणि त्यांची ती एक जर्नी आहे की त्यांचा 10th म्हणजे 10th मध्ये मॅट्रिक मध्ये कसा ऍडमिशन झाला किंवा त्यांची फर्स्ट जॉब कशी झाली, तर ती लक पण काम केलं आणि दुसरी त्यांची ग्रॅव्हिटी टुवर्ड्स लर्निंग समथिंग आणि राईट पीपल ॲट द राईट प्लेस ते कसे मिळाले. ते मी ते नावच तसं दिलंय की मॅजिक मॅट्रिक होती त्यांची. तर अशी छोटी छोटी स्टोरीज आहे लहानपणापासून की जी मला इन्स्पायर पण केली की आपण काही ड्रीम केलंय तर त्याच्या मागे कसं असं आपण सोडून बसलेली नाही. हो. आणि त्यांची ती 3-4 ऍट्रिब्यूट्स आहे की तुम्हाला तुमचा जॉब वर्क माहीत असला पाहिजे की व्हॉट यू आर डुईंग, यू शुड नो एज्युकेशन, नॉलेज अबाउट युअर वर्क, मग ऑनेस्टी आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. हे 3-4 त्यांचे पिलर्स होते आणि ते कसे त्यांनी कंटिन्यू. आणि सर्वात महत्त्वाचं ते पूर्ण ह्याच्यामध्ये बुकमध्ये म्हणतायत की व्यवहार ही सफलता का राज आहे. तर अजूनही ते ज्या मानाने आपल्याशी बोलतात किंवा ज्या मानाने ते दिवसभर म्हणजे परफॉर्म करतात, म्हणजे दिवसभर ते जिरतात, तेच म्हणजे इतके इन्स्पायरिंग आहे की मला असं वाटलं की. आणि ते स्वतःही म्हणायचे की माझी स्टोरीजची तर बुक अशी असू शकते, एवढी माझ्याकडे स्टोरीज आहे. तर अशी 4-5 स्टोरी आम्ही घेऊन तर त्याच्यामध्ये कंपाईल केली. कुठेतरी मला असं वाटतं की त्यांची ही जी जर्नी होती लहानपणीपासून, म्हणजे त्यांना बहिणीकडे राहावं लागलं पुढे, पण ते फोकस्ड होते. त्यांना माहित होतं लहानपणीपासून की मला काय करायचंय. बिझनेस तर आपल्या जागी आहे, पण जर मला नोकरी म्हणजे या साईडला जायचंय तर सगळ्यात आधी मला एज्युकेट होणं गरजेचं आहे. आणि एज्युकेशन तसंही गरजेचं आहे. एज्युकेशनला खूप जास्त इम्पॉर्टन्स देतात. आजही ते म्हणजे आज सॅटर्डे संडे सुट्टी असते तर ते शेअर ब्रोकर म्हणून म्हणजे अजूनही ते वर्किंग आहे. हो, ऍक्टिव्ह आहे. आणि म्हणजे ते सॅटर्डे संडे असलं की युट्यूबवर मग काही बघणार की कुठून आपण शिकू शकतो काय नाही. आजच त्यांनी नवीन घडी ऑनलाईन ऑर्डर केली. तर आता 80s म्हणूनच या वयात जाऊन टेक्नोसेव्ही असणं. आणि कुठेतरी जेव्हा त्यांनी लहानपणी सुरुवात केली असेल चेतना, मला असं वाटतं की तो काळ नक्कीच स्वतंत्रतेचा 1947च्या आजूबाजू त्याचा आज 1944 मध्ये बॉर्न झाले तर पोस्ट इंडिपेंडन्स एज्युकेशन. तर त्या काळामध्ये एज्युकेशन इतकं पण जागरूकता नव्हती आणि तेव्हा ती सुरुवात करणं. आणि आज मला वाटतं तुम्ही सांगितलं तसं की DGM लेवल पर्यंत बँकेत त्यांनी म्हणजे सक्सेस त्यांचं राहिलं आहे. तर हे सगळं कुठेतरी स्वतःचा कठोर परिश्रम, त्यानंतर व्यवहार, ज्याला त्यांनी खूप म्हणजे महत्त्व दिलंय व्यवहाराला. तर ह्या सगळ्या गोष्टींनी प्रेरित होऊन कुठेतरी तुम्हाला असं वाटलं की त्यांच्या आयुष्याची जी जर्नी आहे हिला मी एका पुस्तकामध्ये म्हणजे एक लिहून डॉक्युमेंटेशन झालं. जून-जुलै मध्ये मी डिसाईड केलं की आपण करूया. बरोबर. आणि मला एक्सपेरिमेंट पण करायचं की मी करू शकते की नाही. तर मूळ उद्देश हे पुस्तक लिहिण्यामागचा काय होता? एक तर सर्वात इम्पॉर्टंट उद्देश म्हणजे मला म्हणजे सर्वात बेसिक असा होता की मला डॉटर आहे आणि आता बडे पप्पा एज करतायत आणि नुरवी जेव्हा मोठी होईल, आता ती समजदार नाहीये, तर मला असं की जेव्हा ती 18-19 ची होईल आणि थोडी समजदार होईल तर मला पाहिजे की तिला तसंच एक्सप्लेनेशन जसं बडे पप्पा आम्हाला देतात लाईफ बद्दल, तो एक्सप्लेनेशन मी तिला देऊ शकेल की असं नाही असं. आणि दुसरा म्हणजे मला जेव्हा थोडासा हार्ड फेस होता लाईफमध्ये तेव्हा मी खूप सेल्फ हेल्प बुक्स वाचायचे. तर सेल्फ हेल्प बुक म्हणजे खूप सारे जे आपल्याला मदत करेल, पॉझिटिव्ह इन्स्पिरेशन. तर त्याच्यामध्ये जी शिकवण असते छोटी छोटी, तर ती मी जेव्हा बडे पप्पाला बघते तर मला रिअलाइज होते की तीच शिकवण बडे पप्पा स्वतःवर यूज करतायत. म्हणजे ते एक एक्झाम्पल हे ऑफ दोज. जसे आपण छोटे छोटे बोलतो की सर्वात आधी सेल्फ लव्ह करा, तुम्ही स्वतःवर प्रेम करा, तर त्यांचा तो संध्याकाळचा वॉक कोणीही आलं तरी ते थांबणार नाही. त्यांना वॉकला जायचं तर ते जाणारच आहे. त्यांना स्वतःची हातची चहा प्यायची तर ती सकाळी स्वतःच्या हातचीच चाय प्याय. म्हणजे ती स्वतःला प्रायोरिटी देणं, स्वतःला सेल्फ लव्ह करणं, स्वतःच्या मेंटल फिजिकल हेल्थ वरती लक्ष देणं आणि दुसऱ्यांना म्हणजे. आणि एकतर सर्वात आधी लेट गो ॲटिट्यूड. मी त्यांना काही सांगित म्हणजे आमची जर भांडण झालं या किंवा आम्ही असं थोडंसं बोललो, पण सेकंड म्हणजे थोडे पुढच्या नेक्स्ट दिवस मी त्यांच्याशी बोलले तर ते असं बिहेव करणं की काही नाही झालं, ते लेट गो. ते हे छोटे छोटे जे पार्ट्स होते ते मी हे ड्युरिंग द
मॅरिड लाईफ मध्ये ऑब्व्हियसली छोटे छोटे प्रॉब्लेम्स येतात आणि मी त्यांना बघितलंय की ते कसं डील करतात आणि ते कधीही फेवरिझम करत नाही की हे राईट की ते राईट. त्यांना असं की सगळे इक्वल आहे आणि तुम्ही खुश राहा, तुम्ही आहेत म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट त्यांचा हेच मोटिव्ह आहे की मस्त राहू, म्हणजे खुश राहा. आणि ते खुश राहण्याकरता तुम्हाला जर काही गोष्टी लेट गो कराव्या जरी लागल्या तरी त्याला कॉम्प्रोमाइज नाही म्हणणार, पण त्याला ऍडजस्टमेंट म्हणू की. आणि मी एकदा विचारलं की मी CA फायनलची स्टुडंट होते आणि मी ते गिव्हअप केलं होतं मध्ये की ते नुरवी आणि ते सगळं होतं. तर मी त्यांना विचारलं मी ते कसं सोडू, तर ते बोलले की ज्याच्यामध्ये मजा येत नाही ती करायचं नाही आणि लेट गो, जेव्हा होणार असेल तेव्हा होईल. म्हणजे आणि ते एक पॉइंट मला स्ट्रिक्ट झाले की ओके म्हणजे एवढं इझी हे आपण किती की नाही होते का नाही रिजिडिटी. ते म्हणतात की जिसमें खुशी है वो करो. आणि हे तर सर्व आपण सेल्फ बुक वाचून शिकतो आणि ते एक लिव्हिंग एक्झाम्पल होते. तर ते हे दोन्ही रिझन असे होते की मला ते. आणि आमच्या घरातही म्हणजे माझी सिस्टर इन लॉज वगैरे ते यंग आहे अजून, म्हणजे 18-19 वर्षाची वगैरे आहे. तर मला असं होतं की त्यांनाही कळो की बडे पप्पाचे लाईफ जर्नी कशी होती. आणि सगळेजण थोडे कुठे कुठे सरप्राईजही झाले की खरं असं पण झालं होतं का. तर म्हणजे आणि पुस्तकाच्या माध्यमातून वाचताना त्यांना त्याची जाणीव आणखी जास्त चांगल्या तऱ्हेने होईल की काय लाईफ जर्नी आहे, म्हणजे जी त्यांची बिहेवियर ते का आहे त्याचा रिझन आपल्याला बुकमध्ये. तर हा मेन उद्देश होता म्हणजे हे बुक लिहिण्याच्या मागचा. जेव्हा चेतना आपल्या मनात काही भावना येतात किंवा आपल्या डोक्यात काही विचार येतात तर ते विचार येणं खूप म्हणजे सहज आहे. ज्याला म्हणतो आपण वेगवेगळ्या विषयांवर चिंतन करतो किंवा विचार करतो, पण ते शब्दरूपात अभिव्यक्त होणं म्हणजे त्याला लिहून काढणं आणि ती वाक्यरचना करणं, ते प्रॉपर तसे शब्द शोधणं. कारण बोलणं विचार करणं वेगळा भाग आहे आणि त्याला पुस्तक रूपामध्ये ती वाक्यरचना करणं, ते लिहिणं, हे सगळं किती अवघड होतं. आणि हे सगळं तुम्ही म्हणजे कसं काय मॅनेज केलं ते मला स्वतःला रिअलाइज झालं की मी डिसाईड तर केलं आता लिहिण्या नेहमी मी लिहायचे तेव्हा इंग्लिशमध्ये लिहायचं आणि माझं वाचनही इंग्लिशमध्ये. तर हिंदी वर्ड्सच येत नाही, म्हणजे मला सगळं येतंय की मी कसं ते सेंटेन्स रचना करेल, पण आता ते गुगल ट्रान्सलेट वगैरेमुळे थोडं सोपं होतंय. तर मी आधी तर इंग्लिशमध्ये प्रिपेअर केलं होतं की 2-3 चॅप्टर्स इंग्लिशमध्ये. पण मी जेव्हा बडे पप्पाशी बोलले आणि मलाही असं वाटलं की जर आपल्याला आपल्या समाजात ती बुक जर असं करायची असेल की ज्यांना आपण जाणतो की किंवा त्यांची बहिणीची फॅमिली किंवा भाऊचे फॅमिली, तर त्यांना एकदम त्यांच्या जे असेल म्हणजे त्यांचे भतीजे वगैरे, तर त्यांना तर भाचे वगैरे त्यांना तर हिंदी अप्रोचिंग हे लागेल, म्हणजे ते सहजरित्या त्यांना वाचता येईल. तर म्हणून आम्ही शिफ्ट केलं हिंदीमध्ये. पण जेव्हा हिंदी स्टार्ट केलं तेव्हा आम्हाला रिअलाइज झालं की ते किती डिफिकल्ट आहे हिंदी, कारण की माझी रीडिंग नाहीये हिंदीमध्ये. तर आधी तर आम्ही म्हणजे मी सेंटेन्सेस फ्रेम करायचे आणि मग गुगल ट्रान्सलेट आणि मग मला बेस्ट जो वाटायचा तसं मी प्लॅन करून आणि बेसिक तर बडे पप्पाशी मी बोलायचे. तर त्यांनी रॉ डेटा दिला ना त्यांची जर्नी बद्दल, तर ते थोडा हेल्प झाला की बडे पप्पा तर हिंदी वाचतात आणि बोलतात तिथून. मग त्याच्यानंतर मला बेस्ट पीपल मिळाले जे एडिटिंग करून देऊ शकतात. तर एकतर पापाच होते, तर पापा होते आणि पापाचे मित्र आहे पिंकी अंकल आणि 2-3 अजून माझेही ओळखीचे होते. तर त्यांच्यामुळे ते पॉसिबल, कारण की खूप एरर्स होते आणि ते म्हणजे रायटिंग पेक्षा एडिटिंग मध्ये टाइम झालाय पण तीच झाली. इथून पुढे मी हे विचारीने की जेव्हा हे लिहायला घेतलं तेव्हा नक्कीच घरच्यांचाही आधार घेतलाच गेला असेल, ज्यांच्याबद्दल लिहिताय तुम्ही त्यांचा पण कुठेतरी सपोर्ट घ्यावाच लागला असेल, कारण सगळी माहिती त्यांच्याकडनं, घरातल्या इतर लोकांकडनं जे लहानपणीपासून आतापर्यंत त्यांच्या संपर्कात आहेत. ह्या सगळ्यांचा म्हणजे किती सहभाग, किती पाठिंबा किंवा किती सहयोग मिळाला तुम्हाला? एक तर सर्वात आधी तर बडे पप्पा स्वतःच खूप चांगले रीतीने मला सपोर्ट केला की मी त्यांच्याकडे 100 क्वेश्चन्स घेऊन जायचे संध्याकाळी की आता काय, मग काय केलं, त्याच्यानंतर काय झालं, डेट काय, इयर काय, तर त्याच्याकरिता त्यांनी सगळं. मग बडी मम्मी त्यांच्या जवळच बसायची, तर ते अजून व्हॅल्यू ऍडिशन की नाही असं नाही असं मी असे हेल्प करायचे वगैरे, काही मेमरीज त्या पण. आणि ते 3-3.5 महिने जेव्हा मी म्हणजे लिहिण्याकरता ते जो
तिकडून इन्फॉर्मेशन मिळायची आणि ती एकदम म्हणजे ती आमची एवढी चांगली बॉन्डिंग झाली आहे, तर ती आता लाईफ टाईम राहणार. अजूनही आम्ही ते कारण की कालच ते म्हणाले होते बुकमध्ये की त्यांचे पप्पा जे होते ते असं गाणं म्हणायचे की बुढापा वेरी किस, म्हणजे म्हातारपणी आलंय आणि आता मला गोडच खायला आवडतं असं. आणि कालच बडे पप्पा म्हणत होते की मला आता गोड जमत नाही, तेलकट आणि गोड. तर मी म्हटलं असं कसं झालं, गाणं तर असं. तर ती आता लाईफ लॉंग आमची बॉन्डिंग झाली आणि आम्ही तिनं त्याच्यामुळे मी नुरवी पण बसायची आमच्या बरोबर, तर तिलाही आता खूप सारी गोष्ट माहिती की असं झालं होतं तसं झालं, म्हणजे 4th जनरेशन पर्यंत कारण की आम्ही थोडे संध्याकाळी बसायचो आणि ते तर ती आता लाईफ टाइम बॉन्डिंग. तर मला असं वाटतं की तो खूपच फ्रुटफुल जर्नी. म्हणजे कुठेतरी या पुस्तक लिहिण्याच्या माध्यमातून या विचारांचा जो आपसामध्ये शेअरिंग झालं आहे, त्यांनी पण तुम्हाला आपल्या ग्रँड इन लॉजच्या आणखीन क्लोज आणलं आणि रिस्पेक्ट. म्हणजे मला असं वाटायचं की मी त्यांना म्हणजे जाणूच शकले नव्हते एवढ्या वर्ष. आता मला कळलं की ते कुठून आले आणि ते काय असे. आणि जेव्हा आपण कम्पेअर तर करतोच ऑब्व्हियसली, तर ते एवढे ओपन आहे. म्हणजे आम्ही सर्व टेबलवर बसून असं एकदम कॅज्युअली बसतो आणि एकदम रॅन्डमली पण आपण काहीही शेअर करू शकतो आणि कुठेही जजमेंट, कुठेही क्रिटिसिझम नाही. ते मला म्हणजे कुठेतरी तो जनरेशन गॅप जाणवला नाही. आणि जे व्यक्तित्व बघून कुठेतरी तुम्हाला असं आश्चर्य वाटायचं की अच्छा हे असे आहे, ते या बुकच्या माध्यमातून त्यांच्याशी जेव्हा 2-3 महिने इंटरॅक्शन झालं आहे, त्यानंतर ते बॉन्डिंग तर चांगलं झालंच आहे, त्यांना समजायला आणखीन सहायता मिळाली कुठेतरी ना. आणि जेव्हा चेतना बुक पब्लिश झालं त्यानंतर नक्कीच ज्यांना तुम्ही समोर ठेवून हे बुक लिहिलं होतं त्या सगळ्यांनी वाचलंच असेल, तर काय प्रतिसाद मिळाला, कसा आला? नाही, सर्वांना खूप आनंद झाला. आणि त्यांच्या खूप सारे म्हणजे एक तर त्यांचे गुरुजी होते, तर त्यांचाही आम्ही म्हणजे ते केलं होतं. तर आणि ते सध्याच एक्सपायर झाले वगैरे. तर बडे पप्पा कडून आणि खूप सारे जे त्यांचे बँक्सचे होते मित्र वगैरे, तर आम्ही त्यांनाही पाठवली बुक. तर तिकडून पण इतके सारे आले की हो बडे पप्पा आम्हाला खूप हेल्प करायचे, एकदम फ्रेंडली होते. तर ते एक त्यांचं आपसमध्ये पण परत म्हणजे हे झालं, कनेक्ट झालं की बुकमुळे की अरे हा आम्ही पण आमची पण कनेक्ट झालं आणि त्याचबरोबर एक पावती मिळाली. हो की राईट. हो. आणि प्रतिसाद म्हणजे सर्वात आधी तर माझी 2 सिस्टर इन लॉ आहे, सर्वशा आणि श्रेयशी. तर श्रेयशनी तर 2 वेळा वाचून काढली बुक आणि तिला खूप काही पॉइंट्स मध्ये असं झालं की वाव, म्हणजे असं म्हणजे हे तर मला माहित नव्हतं. आणि सर्वशा ती यंग आहे, तिला असं म्हणजे काही गोष्टी माहीतच नव्हत्या आणि ती खूप क्लोज आहे बडे पप्पाशी. तर मला असं वाटलं की चला 2 म्हणजे हो. आणि नेहमी आपण बघतो ना, लुक अप टू करतो बडे पप्पाला, आणि हे बेसिक मध्ये मग त्यांना ते इन्स्पायर. तर ती त्यांचे रिव्ह्यूज मला खूप हे होते की बेस्ट रिव्ह्यू. म्हणजे मला असं वाटतं जी गोष्ट तुम्ही सांगून ऐकून इतकी इम्पॅक्ट नाही करू शकत, आणि लाईफ टाइम हे एक म्हणजे लाईफ टाइम ठेव झाली आहे ही एक आहे. आणि ही लिहिण्याच्या माध्यमातून जेव्हा आली आहे तेव्हा तो इम्पॅक्ट आणखीन जास्त होतो, कारण की ते आमच्याकडे राहणार फिजिकल. आणि प्रत्येकाला असं वाटतं की अच्छा अरे हे होतं का, हे मला माहित नाही. असे बरेच पैलू असतील, काही गोष्ट पप्पांना पण माहित नव्हतं, 2-3 ते सांगितले. असे बरेच पैलू असतील जे सगळ्यांना माहित नसतील, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडले गेले असं मला वाटतं. ग्रँडफादर इन लॉ आहेत, बॉन्डिंग, हे सगळं ज्या पुस्तकाच्या माध्यमातून आणखीन झालं. कुठेतरी चेतनाजींचे आदर्श ते आहेतच, म्हणजे नक्कीच. काय त्यांच्या जीवनाबद्दल, म्हणजे त्यांनी जो स्ट्रगल केला लहानपणीपासून आज करिअरच्या या लेवलपर्यंत, काय आणखीन वैशिष्ट्य आहे, काय आणखीन चेतनाला आमच्या प्रेक्षकांना त्यांच्याबद्दल सांगायला आवडेल? अच्छा, सर्वात आधी तर जेव्हा आम्ही म्हणजे आता ते रिटायर्ड झाले आणि घरी राहतात वगैरे, तर त्यांची एक असं मेंटॅलिटी असते की जर आता बाई वगैरे येते घरी तर आम्ही कधी नसतो, तरी ते त्यांना चहा वगैरे स्वतः बनवून देणार. म्हणजे असं नाही की ते मला ते म्हणजे इक्वॅलिटी, जेंडर इक्वॅलिटी आपण म्हणू शकतो, ते त्यांना कधीही नाही की ठीक आहे मी चादर करून देणार. तर ते आताच्या जनरेशन मध्ये आपण नाही बघतो ते. आणि ते 80 इयर्सचे आहे, तर त्या जनरेशन मध्ये ही जेंडर इक्वॅलिटी ती कुठून आली ते
ते मी मला सरप्राईज होती आणि मला असं वाटतं की प्लीज बघा शिका थोडं. मला कुठेतरी असं वाटतं की चेतना व्यक्तिगत स्वभाव म्हणजे एक लेखिका म्हणून चेतनाचा व्यक्तिगत स्वभाव पण कुठेतरी थोडा भावुक, इमोशनल आणि लोकांची काळजी घेणारा, लोक नाती जपणारा असा कुठेतरी जो स्वभाव आहे तेच रिफ्लेक्शन जेव्हा समोर दिसलं यांच्या माध्यमातून, तेव्हा कुठेतरी चेतनाला असं झालं की अरे हेच सगळं तर आयुष्य आहे, लाईफ म्हणजे हेच तर आहे. राईट. आणि जर आपण असं आपण बोलतोय की ते स्ट्रगल होती लाईफ, त्यांना जर आपण विचारणार की ही तुमची स्ट्रगलची जर्नी, आपल्याला वाचून लागेल की नाही स्ट्रगल तर केलाय, पण ते कधी त्याला स्ट्रगल नाही म्हणतात. ते म्हणतात की नेहमी तर शिजी बाबाची कृपा होती, ते कधी नाही म्हणणार की स्ट्रगल होती. ती म्हणजे मला ते एकदम सरप्राइझिंग वाटलं होतं की आम्ही बसलो होतो आणि म्हणजे जे आमचे फुफाजी आहेत ते एक्सपायर झाले, जे मोठे, तर आम्ही होतो घरीच होतो आणि कोणीतरी येऊन विचारलं, तर ते असंच डिस्कस करत होते लाईफ. तर बडे पप्पा मला त्यांना तेच डिस्कस करत होते की माझ्या लाईफमध्ये तर काहीच असं अनफॉर्च्युनेट नाही झालं, फक्त हे एक अनफॉर्च्युनेट इव्हेंट झालं. तर म्हणजे या बुकमध्ये खूप सारी डिफिकल्टीज होती त्यांच्याला, पण त्यांनी अनफॉर्च्युनेट कुणालाही म्हटलं नाही स्ट्रगल म्हटलंय, फक्त एक ती अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट ते त्यांना म्हणतात. म्हणजे ते स्ट्रगल सांगतच नाही, ते म्हणतात की ते लर्निंग होती आणि आपण शिकलो आणि ब्लेसिंग होती ती, आणखी आपण एवढे मोठे झालोय वगैरे. म्हणजे याच्यातनं मला दोन गोष्टी कुठेतरी निघून आल्यासारख्या वाटतात की एक तर त्यांचं व्यक्तित्व असं होतं की आपदा में अवसर, म्हणजे जर आपदा आली तर याच्यातून मला चांगला अवसर मिळेल आणि मी चांगलं करीन. आणि हे करत असताना त्याला प्रत्येकाचा आपला आपला विचार आहे की हे करत असताना एक कुठेतरी स्पिरिच्युअल सपोर्ट, राईट, कुठल्याही रूपात म्हणा, ते नेहमी त्याला मानत होते की जर ही आपदा आली आहे, त्यांनी दिली आहे, तर तोच निवारण करेल, मला प्रयत्न करायचा. राईट. आणि ते प्रयत्नाबद्दल ते नेहमी म्हणतात की ते तर जे होईल फायनल, कारण की बँकमध्ये पण असं झालं होतं की ते सियागंज ब्रँच मध्ये म्हणजे वर्किंग बरोबर होत नव्हती, तर जर मेंबर्स म्हणत होता की कितीही करणार हे नाही बंद होणार आहे ही बँक, पण ते जेव्हा हेड होते तर ते तेच म्हणाले इट्स ओके, नाही झालं तर आपण जर 100%, तर ते सॅटर्डे संडे बोलवत होते आणि दुसरे म्हणत होते की कशाला काम करायचं सॅटर्डे संडे, तर त्यांचं असं होतं की आपण 100% देऊ, त्याच्यानंतर जाऊ द्या. तर ऑनेस्टी इन एफर्ट्स मध्ये, कार्यामध्ये आपण करू. तर ते मला असं वाटलं की मग एक्झाम द्यायला काय हरकत आहे, म्हणजे कुठेतरी कर्मयोगावरती जास्त त्यांचा की मला कर्म करायचं आणि सॅटर्डे संडे आणि त्याच्यानंतर बघूया ना, नाही झालं तर इट्स ओके. आणि ते मला असं वाटलं की त्यांनी ते सॅटर्डे संडे, ते माझ्या डोक्यात राहिलं की त्यांनी ते सॅटर्डे संडे दिले 2 वर्ष आणि त्याच्यानंतर जे होईल ते म्हणजे सक्सेस की फेल्युअर हे बघता येईल, माझा प्रयत्न झाला तर त्यांना ते सॅटिस्फॅक्शन होईल की मी केलंय. बाकी ती लर्निंग खूपच माझ्यासाठी ही होती की आपण करूया, नंतर जे होईल ते होईल. म्हणजे अशा छोट्या छोट्या त्यांच्या आयुष्याच्या आणि हे सगळे आपण ते सेल्फ हेल्प बुक्स मध्ये वाचत असतो, पण वाचन आणि ते लाईव्ह एक्झाम्पल, आणि मला रिअलाइज झालं की प्रत्येक हर एक पॉइंट बडे पप्पा फॉलो करतायत, सेल्फ केअर पासून तर सगळं काही. म्हणजे कुठेतरी वाचन पण प्रॅक्टिकली जेव्हा ते समोर दिसतंय तेव्हा असं वाटलं की, आणि त्यांनी काही वाचलेलं नाहीये सेल्फ केअर वगैरे, काहीच नाही. त्यांच्या वेळेस मला वाटतं या गोष्टी एवढ्या नव्हत्या. पण चेतना कुठेतरी असं वाटतं की 3rd जनरेशन आहात तुम्ही त्यांची. जनरेशन गॅप जो आपण जनरली बघतो, लोक अगदी अलीकडल्या काळामध्ये, म्हणजे पूर्वी तर एवढं काही नव्हतंच, पण अलीकडल्या काळात लोक असं म्हणतात की अरे जनरेशन गॅप आहे, आम्हाला त्या जनरेशनशी कोऑर्डिनेट नाही करता येत. हा प्रॉब्लेम मला वाटतं तुम्हाला तुमच्या ग्रँडफादर इन लॉ बरोबर कधी आलाच नाही. स्टार्टिंग मध्ये व्हायचा, कारण की आम्हाला माहित नव्हतं, आम्ही स्वतःकडून रेस्ट्रिक्टेड राहायचो की मे बी असे असेल, मे बी आपण लांब राहूया, कोणाला जमणार नाही. पण जेव्हा आम्ही बोललो तर मला रिअलाइज झालं की कुठेच जनरेशन गॅप नाहीये, उलट जनरेशन गॅप फक्त एक मॅटर मध्ये असतो की ऍप्लिकेशन युज करायचे. कारण की आम्ही म्हणतो की आम्ही म्हणजे ओलावरून जाऊ किंवा रॅपिडो, ते म्हणतात नाही ओळखीच्या बरोबर एकदम नॉमिनल पॉइंट मध्ये असतो, आणि तेही असं काही मेजर नाही. नाहीये. बडी मम्मी इव्हन त्यांची जी वाईफ आहे आता, ती US मध्ये राहून आलेले आहे, 2 वर्ष ते US मध्ये, त्यांची थोडी मेंटली ते असे आहे की
नाही एक्सेप्ट करून घेतात जे आहे. अगदी बरोबर आहे, म्हणजे रेसिप्रोकल आहे. हो असं मला रिजिडिटी नाही आणि थोडी फार रिजिडिटी तर ते असतील आणि ती नॉर्मल आहे, पण ती ओव्हर टाइम आता मला 10 वर्ष झाले तर आता थोडं टॅकल करता येईल. म्हणजे ते इतकं छान झालंय की म्हणूनच ते या पुस्तकाच्या रूपामध्ये बाहेर आलंय. चेतना, काय सांगाल, जेव्हा तुम्ही स्वतः योगा ट्रेनर म्हणून पण इतकं तुमचं वैशिष्ट्य, जसं मी मघा म्हटलं प्री नॅटल पोस्ट नॅटल योगा हे तुमचं स्पेशलायझेशन आहे, त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही बऱ्याच लोकांना ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून योगा शिकवता, ते शिकवणं आणि हे काम करणं, कुठेतरी काही असं अवघड म्हणजे काही आव्हानं आलीच समोर कधी करताना? असं खूप आव्हानाचं हे झालं नाही, कारण की मी ब्लेस्ड आहे. आमच्या घरी हेल्प म्हणजे मला खूप हेल्प मिळते घरी, आणि मेन वेळ तर हे ऍक्च्युली मला स्वतः करायचं होतं आणि मला आवड होती, तर कुठूनही वेळ निघून जायचं. मलाही कळायचं नाही की संडे मी लिहायचे, आणि मग दुपारची वेळ मला माझी मुलगी स्कूलमध्ये जाते आणि क्लास नसतो तेव्हा करायचे. तर मला आवड होती, तर ती म्हणजे मी टार्गेट घेतला होता 4 महिन्याचा, कारण की वेळ नसतो वगैरे, पण ती 2-2.5 महिन्यात ती कम्प्लीट झाली. एडिटिंग मध्ये थोडा टाइम लागला आम्हाला, बाकी तर झालं व्यवस्थित. म्हणजे आवड असेल तर आव्हानांना पण मात करता येतं. मला आवड होती आणि मला त्यांच्या बर्थडेच्या आधी ते कम्प्लीट करायचे होते, त्यांचा 80th बर्थडेच्या आधी. हो बरोबर, म्हणजे कुठेतरी ही थर्ड जनरेशन कडनं बर्थडे गिफ्ट त्यांना दिली गेली. ते मी मागच्या विजन बोर्ड मध्ये लिहिला होता 2023 मध्ये की या नेक्स्ट वर्षी मला द्यायचं आहे गिफ्ट. तर चेतना, एकदा पुस्तक हातात घेऊन आमच्या प्रेक्षकांना परत दाखवा. तर या आहेत चेतना जोशी, ज्यांनी हे पुस्तक लिहिलंय आपल्या स्वतःच्या आजे सासऱ्यांबद्दल. म्हणजे मी मराठीत जर म्हणू आणि तिच्या याच्याकरता जर म्हणायला गेले तर ग्रँडफादर इन लॉ करता तिने हे पुस्तक लिहिलंय, डेडिकेट केलंय त्यांना त्यांच्या स्ट्रगलपासून सक्सेसपर्यंतच्या लाईफबद्दल. आणि बरंच काही इतर लोकांना, म्हणजे तिच्या घरातल्या लोकांना किंवा अशा जनरेशनला ज्यांना त्यांच्याबद्दल खूप माहिती नाही आहे, त्याचा मुख्य उद्देश पुस्तक लिहिण्याचा हा होता की या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात आलेली आव्हानं, तो संघर्ष, त्यांनी कसं सामोरी गेले त्या संघर्षाला आणि कसे सक्सेस त्यांना मिळालं, किती डाऊन टू अर्थ राहिले, काइंडनेस कशी आहे, या सगळ्याबद्दल चेतनाने या पुस्तकात लिहिले. एक तऱ्हेने तिने हे डॉक्युमेंट केलंय पुढच्या पिढीकरता. आणि तिने त्यांच्या वाढदिवसाला त्यांना ही इतकी छान सुंदर गिफ्ट केलेली आहे. चेतना, आणखीन तुम्हाला बातचीत समाप्तीच्या आधी काही सांगायचं असेल तर? नाही बाकी बस आता छान सांगितलं गेलं ना पुस्तकाबद्दल, सगळं खूपच छान. तर आता आम्ही या पुस्तकाबद्दल जेव्हा बोललो आहोत आणि हे जे व्यक्तित्व आहे ज्याच्याबद्दल चेतनाने आम्हाला इतकं सगळं सांगितलंय, मी या बातचीतमध्ये त्यांना पण आता बोलवते आहे. तर त्यांच्याकडनं सुद्धा या पुस्तकाबद्दल थोडंसं आम्हाला ऐकायचं आहे. तर आता मी इथे त्यांना बोलवणार आहे. जसं मी म्हटलं की हे पुस्तक ज्यांच्यावरती लिहिलं गेलं आहे त्यांना पण मी या बातचीतमध्ये बोलवते आहे. तर आता आपल्यासोबत आहेत ज्यांच्याबद्दल हे पुस्तक लिहिलं गेलं आहे ते मिस्टर BL जोशी. आणि मी सरांशी या पुस्तकाबद्दल तर बातचीत करणार आहे, पण हे पुस्तक जेव्हा त्यांना भेट केलं गेलं तर त्यांना कसं वाटलं, काय भावना होत्या, त्याच्यावर मी त्यांना विचारणार आहे. पण सर्वात प्रथम मी त्यांचं या बातचीत में स्वागत करते. सर, इस बातचीत में आपका बहुत बहुत स्वागत है. और जैसा मैंने कहा कि चेतना जी से तो हमारी इस बुक को लेकर काफ़ी बातचीत हो चुकी है. एक थर्ड जनरेशन जिसने आपको आपकी ही जीवन यात्रा पुस्तक के रूप में, आदरांजलि के रूप में समर्पित की है. कैसा महसूस कर रहे हैं सर, कितनी खुशी है? इससे ज़्यादा, मेरे से ज़्यादा कौन खुश हो? बिल्कुल सही. इट्स रियली मैटर ऑफ ग्रेट प्लेजर. जैसे बच्चे होना भी अपने आप में एक बिल्कुल उपलब्धि है. सो आई एम वेरी हैप्पी. सौभाग्य की बात है. इट्स रियली बहुत खुशी की बात है. बहुत खुशी, वेरी हैप्पी. बिल्कुल. म्हणजे मला असं वाटतं की हा आनंद व्यक्त करताना सुद्धा त्यांना कुठेतरी शब्दांचा अभाव, कारण ते भावूक होतात ते. म्हणजे कुठेतरी त्यांच्या डोळ्यात पाणी मला जाणवलं आहे की इतकं हे चांगलं लिहून मिळणं सुद्धा नशिबाची गोष्ट आहे. अशी पोरं म्हणजे अशी मुलं भेटणं सुद्धा नशिबाची गोष्ट, असं त्यांचा विचार आहे. सर, जब हम जनरेशन की बात करते हैं, क्योंकि पराये घर से आई हुई एक बेटी और वो भी आपकी ग्रैंड डॉटर इन लॉ, जब वो आपके बारे में इतना सोचती है, लिखती है, प्रेरित होती है आपके जीवन यात्रा से, तो कहीं ना कहीं रोज़मर्रा के जीवन में जब हम कहते हैं बच्चों को कि बड़ों का सम्मान कीजिए, बड़ों का आदर कीजिए, बड़ों की बात मानिए, क्या आपको लगता है कि थर्ड जनरेशन के साथ आप जब डील करते हैं
बड़ों का भी उतना ही फर्ज है कि वो उनके साथ उस लेवल पर आकर बातचीत करें जहाँ जनरेशन गैप खत्म हो जाए। क्या कहते हैं आप? ये तो बड़ों को तो और ज़्यादा पॉजिटिव होके रहना चाहिए। बिल्कुल। गैप जनरेशन के साथ में बड़ों का अगर ठीक नहीं होगा तो फिर वो कैसे करेंगे? बिल्कुल। इसलिए ये तो इक्वली जो एल्डर्स का है कि वो अपने यंगस्टर्स के लिए पॉजिटिव सोच रखें, बिल्कुल। उनके प्रति अच्छी भावना रखें। जी। सब वो तो सब वाणी पे डिपेंड है, हाउ यू डील विद द पीपल। क्या बात है, अगदी। गुड थिंग ऑलवेज पेज यू इन द लाइफ, यू नो। एब्सोल्युटली। सो बच्चों के साथ में आपको सकारात्मक सोच होएगा तो बच्चे आपके प्रति समर्पित रहेंगे। ये जीवन की वास्तविकता है। बिल्कुल। और कहीं ना कहीं उनके लेवल पर भी आना ज़रूरी है। उनके वैचारिक जो द्वंद्व हैं उनके साथ भी हमें उसी तरह बातचीत करना ज़रूरी है। जरूरी है। वो तो होगा नहीं जब तक आप नहीं करोगे तो उनके मन में क्या रहेगा। बिल्कुल। जब एल्डर्स बच्चों के प्रति सकारात्मक सोच रखेंगे, उनकी भावनाओं को समझेंगे, तभी तो काम होगा। इससे म्यूचुअल टाइप ऑफ थिंग, यू नो। बिल्कुल बिल्कुल। वन साइड से कुछ नहीं होगा। बिल्कुल। तो हर एक्शन का रिएक्शन होता है। आप जैसा डील करते हैं वैसा बच्चे आपके साथ करेंगे। इसने लिखा है तो बहुत ग्रेट है, बिकॉज यू नो आई एम ए मैन ऑफ ऑर्डिनरी प्रूडेंस। ऐसा कोई स्पेशल कुछ भी नथिंग। फिर भी ये तो इसका वो है कि इसने इतना कुछ लिखा करा है, इतना सोचती है। इट्स रियली ग्रेट। कहीं ना कहीं वो व्यवहार सर आपको लगता है कि आपकी तरफ से और इनकी तरफ से रेसिप्रोकल वो व्यवहार है जिसकी वजह से इतनी सुंदर परिणति हुई है? ये नहीं, वो तो जरूरी है ना। ये तो दोनों तरफ से होना चाहिए। जी जी। अगर मैं इनसे ढंग से नहीं रहूँगा तो फिर इनके मन में भावना है तो नहीं होगी ना। बिल्कुल। रिस्पेक्ट तो रिस्पेक्ट देने से मिलेगा। बिल्कुल। आप रिस्पेक्ट दोगे तो आपको मिलेगा, अदरवाइज तो ये नहीं हो सकता। मतलब कहीं ना कहीं जो रूढ़िवादिता है उससे भी बाहर निकलना होगा और आधुनिकता के साथ उसका मेल करके आगे सामंजस्य रहना चाहिए। उसके बिना नहीं होगा, नहीं हो सकता है। वो तो एल्डर्स को पहले करना पड़ेगा, पहल। मेरा ऐसा मानना है। जी जी। ये तो फिर यंगस्टर तो यंगस्टर, आप अगर एल्डर हो के और उनको नहीं समझोगे तो कैसे। और ऐसे बेसिकली हर आदमी पॉजिटिव होता है जी। ये तो सर्कमस्टांसेस से उसको बनाती है, पॉजिटिव या नेगेटिव। तो जैसे आपको परिस्थितियाँ मिलेगी वैसा आप डील करोगे। बेसिकली एवरीबडी इज गुड, कोई भी खराब नहीं होता। बिल्कुल। सिचुएशंस मेक देम सिचुएशन मेक्स हिम, यू नो, आयदर और जो भी है। बिल्कुल बिल्कुल सही आहे। खूप छान सांगताय। जेव्हा मी त्यांना विचारलं की 2 जनरेशन मधली गॅप, कारण चेतना 3rd जनरेशन आहे त्यांची आणि तिने खूप त्यांच्याबरोबर जो वेळ घालवला आहे त्याच्यामध्ये तिने हेच म्हणाली आहे की जनरेशन गॅप अगदी नाही आहे। रूढीवादिता सोडून त्यांनी आधुनिकतेवर त्यांना सपोर्ट केला आहे बऱ्याच ठिकाणी रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा। और सर तीसरी बात जो मैं आपसे पूछना चाहूँगी कि आज की युवा जनरेशन, आपने इतना लंबा समय अपने करियर में अपने घरेलू उसमें निकाला है, कहीं ना कहीं स्ट्रगल भी था आपके साथ भी, और वो संघर्ष से सफलता की यात्रा कहूँगी मैं, जीवन यात्रा, वो हर एक के साथ रहता है। आज की जो जनरेशन है सर, कहीं ना कहीं बहुत कंपटीशन है, सर्वाइवल की परेशानी है, और इस सब कंपटीशन में जब वो स्टैंड नहीं कर पाता है क्योंकि उसके ऊपर परिवार का प्रेशर है, सोसाइटी का प्रेशर है, सराउंडिंग्स का प्रेशर है, और ऐसे में जब वो नहीं स्टैंड कर पाता है उस कंपटीशन में तो तनाव अपने आप आना ही है, और उस तनाव की परिणति कहीं ना कहीं अवसाद, जिसे हम डिप्रेशन कहते हैं, उसमें चले जाना, और डिप्रेशन में फिर वो कहीं ना कहीं नशे का आदी होना, उससे भी अगर विपरीत परिस्थितियां रही कि कुछ भी करके सब सही नहीं हो रहा है तो फिर सुसाइड की तरफ भी सकता है। ये सब चीज़ों पर जो युवा पीढ़ी जा रही है, आप जैसे जो व्यक्तित्व है, हमारे चैनल के माध्यम से युवा पीढ़ी को क्या संदेश देना चाहेंगे सर? भाई, आपको पॉजिटिव होना है, मेन चीज़ है जी। सकारात्मक सोच अगर रहेगी जी तो मोरलेस आदमी ठीक हो जाएगा। क्या बात है। ऊंच नीच तो लाइफ में आएगी, बिल्कुल, प्रॉब्लम्स तो आपको फेस करना पड़ेगी जी। हर आदमी की लाइफ में प्रॉब्लम्स होती है, बट देन आप उसको पॉजिटिव वे में सोचोगे अच्छी, तो आदमी बाय एंड लार्ज यू नो ही विल कम अप। बिल्कुल।
मैं नहीं सोचता कि सकारात्मक सोच वाला आदमी, एक्सेप्शंस आर ऑलवेज देयर, बट देन नॉर्मली ही विल कम आउट एंड बिल्कुल वो तो हो जाएगा। डिप्रेशन वगैरह इस स्टेट ऑफ माइंड, यू नो, डिप्रेशन, बिल्कुल डिप्रेशन और आपका तनाव वनाव, ये तो अपना दिमाग की स्थिति है। इसको आप सही सोचें, सही दिशा में अगर आप बात करें, दूसरे लोगों से अच्छा व्यवहार करें, आपका ढंग अच्छा हो, सबसे बड़ी बात तो है जी। वाणी आदमी को बनाती है या बिगाड़ती है। क्या बात है। यू डील, हाउ यू डील विद द पीपल। मेरा तो यही एक्सपीरियंस है जी कि जब भी एक क्वेश्चन को आप बोलोगे, आपका सबऑर्डिनेट को बोलोगे डू इट, राइट, और कैन यू डू इट, येस, एंड प्लीज डू इट, इट मेक्स लॉट ऑफ डिफरेंस। क्या बात आहे. खूप छान सांगतात ते. डू इट, कॅन यू डू इट, विल यू प्लीज डू इट. तिन्ही मध्ये वेगवेगळ्या भावना आहे. इंस्ट्रक्शन एक ही है, इंस्ट्रक्शन एक ही है, बट देन इट्स अ वे हाउ यू डील विद द पीपल, इट मेक्स लॉट ऑफ डिफरेंस. क्या बात है. मतलब कहीं ना कहीं सकारात्मक सोच और व्यवहार, शब्दों का प्रयोग, यही है, ये सारी चीजें, और एक काम लगे रहना चाहिए आदमी को. बिल्कुल सक्सेस होने के लिए इट शुड बी ए कंटिन्यूअस प्रोसेस. बिल्कुल. तो अपने जॉब में आप लगे रहो एंड यू विल सक्सीड. और हर किसी को फाइनेंशियल स्टेटस पे जाकर सक्सेस का इम्पोर्टेंस ऐसा लगता है, लेकिन आपके हिसाब से सिर्फ फाइनेंशियल स्टेटस बढ़ना या मतलब रीच होना ये सक्सेस नहीं है. नहीं, संस्कारों से भी धनी होना. Yes. आप क्या कहते हैं इसको? मेरे हिसाब से तो सक्सेस इज ए मैटर ऑफ सेटिस्फेक्शन. अच्छा, सेल्फ सेटिस्फेक्शन. इफ यू आर सेटिस्फाइड, यू आर सक्सेसफुल. फाइनेंस हैज नथिंग टू डू विद इट. It depends on your state of mind. How do you feel about it? Right. वो एक कहावत भी है, जब आवे संतोष धन सब धन दूर सम. क्या बात है. You should have satisfaction. बिल्कुल. You should be satisfied whatever you have. Otherwise तो इसका ही है ऊपर. You cannot touch it. Endless है. Yes. So you should be satisfied with whatever you have, you know. बिल्कुल. तो then according to me success is a self satisfaction. मतलब दिखावा नहीं है, किसी को दिखाने के लिए हमें नहीं करना है. कितना भी हो, शायद युवा पीढ़ी मल्टीमिलियनर और यू आर नॉट सेटिस्फाइड, यू कैन नॉट स्लीप इन द नाइट, देन इट इज नॉट सक्सेस. इट इज नॉट सक्सेस. सक्सेस इज दिस सेटिस्फैक्शन, एंड यू शुड कीप सेटिस्फाइड विथ वॉट एवर यू हैव. डोंट बी क्रेजी कि आई विल गो देयर. इट मेक्स डिफरेंस. Whatever I learned, you know. जी जी. I always tried with whatever I am. बिल्कुल. Learning is a process. Yes. सीखते रहना है, किसी भी उम्र में हो. Yes, कभी भी सीखना जारी रखें. Learning is a continuous process. बिल्कुल. अभी भी सीखना है, आज भी. क्या बात है. तो ये है. आम्ही म्हटलं ना, आजच ऑनलाईन घडी मागवली आहे. म्हणजे टेक्नो से भी. बिल्कुल बिल्कुल. बहुत अच्छा बताया है सर. खूप छान सांगितलं त्यांनी. यंग जनरेशन करता जेव्हा मी त्यांना विचारले तर ते म्हणाले की यंग जनरेशनला सुद्धा पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक सोच, सॅटिस्फॅक्शन, सेल्फ सॅटिस्फॅक्शन, आपण जे काम करतोय ते ऑनेस्टली करणं हे सुद्धा गरजेचं आहे. हेच मला वाटतं त्यांना यंग जनरेशनला सांगायचं आहे की तणाव हा एक फार वेगळा भाग आहे. ही मानसिक स्थिती आहे, ज्याला डिप्रेशन म्हणतो, ती मानसिक अवस्था आहे आणि हे सगळं आपल्या विचारांनीच निर्माण होतं आहे कुठेतरी, असं मला वाटतं त्यांना म्हणायचं आहे. आणि खूप छान त्यांनी सांगितलं आहे. हेच ते व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याबद्दल आज त्यांच्या डॉटर इन लॉनी, थर्ड जनरेशन डॉटर इन लॉनी त्यांच्याकरता हे पुस्तक लिहिलं आहे, ज्याचं नाव आहे जेंटलमॅन, ज्याचे शीर्षक आपल्याला परत एकदा चेतना सांगेल की काय शीर्षक आहे ते. सिर्फ अपने सूट से नहीं, अपने व्यवहार से जेंटलमॅन. क्या बात आहे. मला वाटतं तुम्हाला नक्कीच या पुस्तकाबद्दल बरीच माहिती या शीर्षकाने सुद्धा मिळाली असेल की अपने सूट से नहीं, अपने आउटफिट से नहीं, अपने विचारों से, अपने संस्कारों से, अपने व्यवहार से जो जेंटलमैन है वो सही जेंटलमॅन कहलाता है. आणि ते जेंटलमॅन आपल्यासमोर आहेत मिस्टर BL जोशी, ज्यांच्याशी आम्ही बोललो आहोत. आता आम्ही या कार्यक्रमाला इथेच समाप्त करत आहोत. तेव्हा आम्हाला रजा द्या. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.